तुम्हा सर्वांच्या मध्ये सामील झाले तसं समजून भारुडाचा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर भारूड शब्द 3 आहेत, वाक्य 1 आहे. भा म्हणजे ज्ञान आणि तेच ज्ञान रांगड्या समाजापुढं मांडण्याची पद्धत नाथबाबांनी नवे त्याच्या अगोदर ज्ञानोबारायांनी केली. 1200 शतकामध्ये ज्ञानोबारायांनी ही पद्धत तुमच्या आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना समाजाला हाकरून सांगितलं, मी भारूड दाखवतो ऐकवतो, भारूड दाखवतो ऐकवतो. एकत्रित समाज झाला आणि माझ्या ज्ञानोबारायांनी भारुडाला सुरुवात केली. तत्पूर्वी या समाजवादी बाप्पांना नमस्कार वंदन केलं. पहिलं नमन पहिलं नमन पहिला नमन पहिला नमन गावो बहुजन ऐकावो बहुजन ऐला ग्रामदेवतांना वंदन केलं आणि वंदन केल्यानंतर मग भारुडाला सुरुवात केली. याच्याकरता ज्ञानोबरायांनी पर्याय सुचवला आणि भारुडात्मक विषय समाजापुढे मांडला. आणि तत्पूर्वी ज्ञानोबरायांची एकच इच्छा झाली, आपला जन्म भानुदास कुळामध्ये व्हावा
म्हणून निवृत्तीनाथांना हा प्रश्न केला. निवृत्तीनाथांनी पाठीवरती हात ठेवला. पाठीवरती हात ठेवला आणि पाठीवरती हात ठेवल्यानंतर सांगितलं, तुमची इच्छापूर्ती पूर्ण होईल. इच्छापूर्ती पूर्ण होईल म्हणून भानुदास कुळामध्ये 1445 शतकामध्ये नाथबाबांचा जन्म झाला. आणि भानुदास कुळात भानुदासांचे चिरंजीव गोपाळदासांचे चिरंजीव एकनाथ महाराजांचा जन्म 1445 शतकामध्ये पैठण गावी झाला. पण त्या वयामध्ये नाथबाबा झोपलेले असताना दारावरती थाप पडली. जरा आवाज वाढवता का? दारावरती थाप पडली आणि दारावरती थाप पडल्याबरोबर नाथबाबा बाहेर आल्यानंतर नाथबाबांना 3 व्यक्ती दिसल्या. 1 2 3 व्यक्ती दिसल्या. नाथबाबांनी नाव विचारलं, यांना नाव विचारलं. तिघांनी नाव सांगितलं. पहिलं यांनी नाव सांगितलं, मी बुद्धी. दुसऱ्याने यांनी नाव सांगितलं, मी बोध. आणि तिसरं नाव यांनी सांगितलं, मी विवेक. तिघांनी नाव सांगितलं आणि तिघांनी नाव सांगितल्याबरोबर विचारलं, तुम्हाला काय हवंय त्याच्याकरता तुम्ही माझ्या जवळ आला. माझ्या बरोबर काय हवंय तेच सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं म्हणल्याबरोबर या तिघांनी एकच उत्तर दिलं. आज म्हणले लक्ष्मण महाराज गोळे यांच्या वास्तूनिमित्त या ठिकाणी आम्हाला जागर करायचं आहे. जत्रा झालेली आहे, त्या देवाला बी बरं वाटावं, समाजाला बी बरं वाटावं. जेव्हा मुंबईकर मंडळी आलेली आहेत तेव्हा थोडासा भक्तिमय जागर व्हावा हीच आमची इच्छा आहे. म्हणून क्रिया करून दावी द्यांगी तैसे तुम्ही संत जगी. नाथबाबा स्वतःच्या अंगावरती क्रिया करतात आणि या तिघांच्या स्वाधीन राहतात. तिघांच्या स्वाधीन झाल्यानंतर एक माय उठली, कपाळावरती बुक्याचा टिळा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आणि उठल्यानंतर गालाला पदर लावला. अगं बाय माझ्या लेखी प्रमाण नटले हे प्रमाण केलं. आणि त्या मायने त्याच वेळेला त्या मुलीचं कौतुक केलं. लेख लाडकी लेख व्यक्ती होता. तुमची ही मुलगी कुठल्या रंगाने सजले आम्हाला जरा सांगा. नाथबाबा गवळणी प्रकरणातून विषयातून या भक्तिरूपी मुलीचं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न करतात. ऐका, रागलगावचा होता गुण ऐका त्याची कहाणी. रांगडा ज्याचा बाज आगळ होत पाणी, पहिलवानी पोरा याचा रुबाब राज्यवाणी, कौतिक सांगू किती पाठ्या बहुगुणी. काळ येळ चरलं हारलं याचं भान, आचूक पडली अशी ठेंगी पडती आचूक पडली ठेंगी. पेटलं सारं रान कौतुक सांगण्याकरता हे प्रमाण नाही. पोरांना जरा बरं वाटावं. मुंबईतून पोरं आली त्यांच्यासाठी जरा बरं, तुमच्यासाठी तरुण मंडळींनी टाळी वाजवा जोरात. मुंबई से आने वाले बच्चा लोग ताली जोर से बजाओ. मारली ते पोरांना येते की टाळी वाजवा? काय म्हणलं तुम्ही येत नाही टाळी वाजवणारी आणा म्हणून मला एकट्याला टाळी वाजवा.
घर कुठे शिकाय त्यांचं बोंबली ना मी जर दहाला दारात येऊन बोंबली म्हण माझा तू महावर शृंगार करोडी ऐशा नटुनी आल्या ऐशा नटुनी आल्या 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 पाच गवळणी 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 आल्या
तुझं नाव काय? अनुराज अनु अनु रेणू या ठोकडा अनु रेणू या ठोकड्यातला अनुराज का? एकच नाव आहे पुढं अनु दोन्ही होय. अनुराज भगवान शाळेत कितीला आहे? उभा राहा बघू. तिसरीला. हा मग चौथी. तू काय म्हणतो तिसरी? पोरग केवढं शाळा केवढी? तिसरीला आहे ना? चौथी. एका वेळी 41 2 42 43 44 44 45 एका वेळी 41 2 त्यांचं कर्माचं ऐकू नको. एका वेळी 41 2 42 43 43 44 एका 5 मग याची चाल तुरु
अगं बाई केव्हा पडला एकच होता का वास येतोय का आता कुठली फुलं सुकली बसला का बा देवा देवा तर एकाना देव उभा राहिला त्याला घातलं पाहिजे देवा तुझा दंड कुठे दुसरा हात कुठे तुझं नको बा शरीर तर पडेल सगळी कवा कवा तरी धरलाय हाता भजनामध्ये गवळण नसते बरोबर आहे भजनात गवळण नसते जागरणात गवळण नसते तमाशात गवळण नसते म्हणून अलीकडल्या वर्षी पाटील मी भारुडात बी गवळण घेतली आता तुम्ही हात माझा धरायचा देवानं मला मारलीत हात धरलाय माझा गवळणीचा हात कोण धरतो देव कृष्ण म्हणजे हे कोण आहे देवाचा शेती मुरलीधर हातात तुमची मुरली हातात धरा सोडा हात अख्खं गाव हाणल माझा हात धरला देवा तुमचं नाव कृष्ण आहे बरोबर मी तुम्हाला 4 प्रश्न विचारणार 4 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला सांगितली जातील तुम्हाला म्हटलं देवा तुझं नाव काय की तुम्ही सांगायचं माझं नाव काय सगळ्यांना काय गेलं पाहिजे एवढे जोरात सांगायचं पहिला प्रश्न पहिलं उत्तर सांगितलं दुसरा प्रश्न तुझ्या आईचं नाव काय विचारलं कृष्णाच्या आईचं नाव राधा मारलीच्या फाट्यापुत्र मला जाऊ म्हणायच का काय कीर्तन कर तुझी इथं येऊन शांताबाई कृष्णाच्या आईचं नाव शांताबाई कृष्णाच्या आईचं नाव आहे कृष्णाच्या आईचं नाव काय यशोदा ना यशोदा यशोदा म्हणते तुम्ही तिला माहित नाही कसं लगेच झालंय का बयान मग ती कृष्णाच्या बायकोचं आईचं नाव यशोदा 2 प्रश्न झाले 2 उत्तर झाली तिसरा प्रश्न देवा तू कशावरून कृष्ण म्हणलं की तुम्ही उजवा हात वर करायचा आणि करंगळी वर करायची त्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचलला कुणी देवान बरोबर 3 प्रश्न झाले 4था प्रश्न तुम्ही इथं कशा करता आला तर म्हणायचं मी भक्तीचं दान मागण्याकरता आलो कुणाला या भक्त मंडळींना या वारकरी मंडळींना या वास्तू पुरुषाला दान मागण्याकरता आलो 4 प्रश्न 4 उत्तर तुम्हाला सांगितली करू सुरुवात प्रश्न विचारायला पडली की 4 प्रश्न तुम्हाला सांगितले 4 प्रश्नाची उत्तरं पण सांगितली पहिला प्रश्न कोण तू म्हणले की तुम्ही सांगायचं मी कृष्ण दुसरा प्रश्न कृष्णाच्या आईचं नाव हा तिसरा प्रश्न कशावरून कृष्ण की करंगळीवर करायची 4था प्रश्न या भक्त मंडळींना दान मागण्या करतोय राहिली देण्यात उत्तर देण्यात राहिली करू सुरुवात हा सोडली हात वर करा देवाला पहिलं झाडलं म्हणजे मग उत्तर बरोबर देतात देवा तुझं नाव काय कृष्ण काय कळलं का तुम्हाला देवा तुझं नाव जोरात सांग कृष्ण आता आलं का कोण का बोलतंय देवा तुझ्या आईचं नाव काय यशोदा यशवदाच वय अजून दुसऱ्या आईचं नाव काय देवकी पहिल्या बाप्पाचं नाव काय वासुदेव दुसऱ्या बाप्पाचं नाव काय शाहरुख खान आहे का त्यो? पाकिस्तानात नाडलाय वय त्यो. दुसऱ्या बाप्पाचं नाव काय नंदलाल नंदलाल हाय देतय जरा तू पिट्टी बुक बुक करून तेव्हा तू कशावरून कृष्ण ए पोरण ह्याला जागा दावा काय केलं
पर्वत हा? मारलीचा मी खरं तर हाणून घेणार नाही मारलीचा पर्वत उचलायला तू तिथं इकडं आलाय वय आणि तो बिहारचा देव आहे इकडं कशाला येईल महाराष्ट्रात बरोबर का नाही त्या पोरगळीने काय पाहिले गोवर्धन अंडी पर्वत उचल देवा चौथा प्रश्न तुम्ही इथं कशा करता आला काय भक्तीचं दान मागायला कुणाला जनतेसमोर जनता म्हणजे तुम्ही काय मोदी नाही एक नंबर मुलींना. भक्तीचं दान मागण्याकरता आला का भक्तीचं दान मागायला मग माग बघू भक्तीचं दान जरा वाका खाली अगं भैया पात लावायला असतं का हे पात लावायला जाताना तुम्ही पात लावायला जाताना कसं वागता इतकं वागतात का अजून वागतात भात लावताना पाय तुरावर येतो का नाही पण तसं दान मागण्याकरता वाकायचं आता देवा तुमची ओळख हे सर्व भक्तजनांना पद्यातून करून दाखवतो करू सुरू मुरलीधराशी पाय धरा चांगलं उभं राहिलं देवा एका पायावर किती तास उभं राहिला असं नाही जमणार 500 रुपये देतो एकच तास उभं होता नाही जमणार पण 250 देतो 100 देतो मग किती देऊ वाटरो खुनी दान मागतो नंदा नंदन आहो नंदा नंदन करीतो मी करतो तसं करायचं तरी देतील नाही तर जा म्हणतील बात्याने देऊ करीतो बाजाराला